आपल्या ग्रामीण भागात रासायनिक खतामुळे शेती नष्ट होत आहे. त्यावर एकच पर्याय म्हणजे सेंद्रिय खत वापरावे. राख, गोमूत्र. शेण. नमस्कार मित्रांनो, माझे नाव तुषार अशोक राठोड, वर्ग 10वा, राहणार जोशीपूर. बीडकॉन 2025 अंतर्गत आत्मनिर्भर भारत, स्वदेशी, वोकल फॉर लोकल आणि समृद्ध भारत, स्वदेशी या संकल्पनेच्या अंतर्गत आम्ही सगळेजण सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प चालवणार आहोत. माझे नाव हेमंत विष्णू कुलमरकर. मी सेंद्रिय खतातील आवश्यक सामग्री सांगणार आहोत. गाईचे शेण, राख, गोमूत्र, चिंचेचा पाला, कडुलिंबाचा पाला, शेतातील सुका कचरा व इत्यादी कुटार. माझे नाव संदीप. मी तुम्हाला सेंद्रिय खताची कृतीची माहिती सांगणार आहे. जमिनीत खड्डा करून शेण, राख, गोमूत्र पालापाचोळा आणि त्यात थोडंसं पाणी टाकून 10 ते 15 दिवसापर्यंत त्याला कुजू द्यावे आणि नंतर त्याला पुन्हा सुकू द्यावे. त्याची शेती उपयोगी सेंद्रिय खत तयार होते. मी महेश तुम्हाला सेंद्रिय खताचे फायदे सांगणार आहोत. शेती फळबाग यासाठी उपयोगी आहे. शेतात गांडूळ तयार होतात. मातीचा दर्जा सुधारतो. सेंद्रिय खतामुळे पीक उत्तम येते. रसायनमुक्त फळे भाज्या धान्य शरीराला अतिशय उपयोगी आहे. शरीर तंदुरुस्त राहतो, आजार होत नाही.